आता शिर्डीच्या राजकारणातून एक मोठी अपडेट येते। शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी वंचित आघाडीमध्ये प्रवेश केलाय। महाविकास आघाडीमध्ये शिर्डीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी रुपवते या आग्रही होत्या। मात्र शिर्डीची जागा ठाकरे गटाकडे कायम राहिल्यामुळे त्या नाराज होत्या। दरम्यान आता रुपवते यांनी वंचितकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। तसंच झाल्यास शिर्डीमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे, ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचितकडून रुपवते यांच्यामध्ये आता ही तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड आपण पाहतोय। शिर्डी लोकसभा निवडणुकीमध्ये आता काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी वंचित आघाडीमध्ये प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ माजली, कारण महाविकास आघाडीमध्ये शिर्डीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी रुपवते आग्रही होत्या। मात्र शिर्डीची जागा ठाकरे गटाकडे कायम राहिल्यामुळे त्या नाराज झाल्या आणि त्याच पार्श्वभूमीवर आता रुपवते यांना वंचितकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण काल त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये वंचितमध्ये प्रवेश केलेला आहे आणि असं झाल्यास तिरंगी लढत पाहायला मिळू शकते। तर शिर्डीतील ही तिहेरी लढत आपण पाहू शकतोय। सदाशिव लोखंडे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार, भाऊसाहेब वाकचौरे हे ठाकरे गटाचे उमेदवार, तर वंचितकडून उमेदवारी मिळाल्यास उत्कर्षा रुपवते या शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवू शकतात। त्यामुळे शिर्डीमध्ये अशा पद्धतीने तिहेरी लढतीची शक्यता वर्तवली गेलेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड आपण पाहतोय।